मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बंधूंना आपली अशी कापूस पिकाची जी पानं आहे ते लालसर झालेली दिसते. काही ठिकाणी पिवळे-पिवळे असे डाग आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. याचं कारण काय आहे? तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला 1-2 गोष्टी यामध्ये कारण असू शकतं, ज्यामध्ये अन्नद्रव्याची कमतरता सगळ्यात प्रथम. जे की आपण सुरुवातीला एन-पी-केचा डोस दिला, त्याला लागायला साधारणतः 20 ते 25 दिवसाचा कालावधी लागतो. तर अशा वेळेस जर आपल्या झाडांनी अन्नद्रव्य घेतले नाही, तर त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे काही जे आहे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे अशा डिफिशियन्सी दिसू शकतात. सोबतच मित्रांनो, आपल्याला यामध्ये करप्याचा देखील प्रादुर्भाव असू शकतो. करप्यामुळे देखील अशा पद्धतीची पानं होत असतात. म्हणजेच काय, तर आपल्याला या ठिकाणी बुरशीनाशकाचा देखील चांगल्या पद्धतीचा वापर करणे गरजेचे राहतं आणि अन्नद्रव्य जे आहे ते आपल्या पिकाला व्यवस्थित मिळाली पाहिजे. यासाठी आपण एक फवारणी घेतली पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही सिक्वेल सेम 2 या नावाचं औषध घेऊ शकता. याच्यामुळे काय होईल, की हे जे काही आपल्याला लालसर पानं दिसत आहे, ठिपके दिसत आहे, पिवळसर पानं झालेली दिसत आहे, तर हे संपूर्ण चांगल्या पद्धतीचं नियंत्रण करण्यासाठी ते मदत करेल. त्याचा जो डोस आहे तो फक्त 20 ते 25 ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचा आहे. सोबतच तुम्ही यामध्ये एखाद्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता, ज्यामध्ये तुम्ही एखादं सारखं किंवा सापसारखं किंवा मॅन्कोजेब अशा पद्धतीचं एखादं बुरशीनाशक वापर करू शकता, जेणेकरून तुम्हाला हे चांगल्या पद्धतीचं या जे कापूस पिकाची लाल आणि पिवळसर पानं झाली याला नियंत्रण करण्यासाठी हे चांगलं काम करेल. अशाच पद्धतीच्या कापूस पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.